एष सुरासुरमनुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतित्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनाणदंसन चरित तव विरियायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तवनमो गणराणं अज्जावयवगाणं साहूनं चेति सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाणासमं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि गाथा आपण बघत होतो 90 नंबरची. स्वपराची एक रूपाने प्रतीती आणि प्रवृत्ती यालाच मोह म्हटल्या जातो. दर्शन मोह, मिथ्यात्व. आणि याचा क्षय करण्यासाठी स्वपरभेद विज्ञानच जीवनात कार्यकारी आहे. मी कोण, माझं अस्तित्व काय, माझ्या मर्यादा काय, मी काय करू शकतो, माझ्याकडून मी कशाचा कर्ता बनू शकतो, इत्यादी सर्व हे प्रश्न जेव्हा समीचीन अंतरंगातून उत्तर आम्हाला स्वतःला गवसेल आणि परवस्तू माझ्यापासून भिन्न कशा आहे याची अनुभूती जीवनात येईल, हे स्वपरभेद विज्ञान आहे. आणि ही काही एका दिवसात घडणारी घटना नाही. सातत्याने अंतरंगामध्ये ही चिंतनाची धारा कायम स्वरूपी राहिली पाहिजे. मी कोण, मी केवळ चैतन्य स्वभावी आत्मा आहे आणि ह्या सर्व गोष्टी माझ्यापासून पृथक आहे. आत्म्यामध्ये आम्ही अनंत गोष्टी मांडतो. ज्या आत्म्याच्या नाही त्याला आम्ही आत्म्याशी जोडलेला आहे आणि जे आत्म्याचं आहे ते त्याच्यापासून दूर केलेलं आहे. आणि म्हणून संसारामध्ये परिभ्रमण आहे. राग आत्म्याचा नाही, त्याच्याशी आम्ही संबंध जोडून ठेवलाय. पुद्गल द्रव्य ते आमचं नाही, शरीर आमचं नाही, या सगळ्यांमध्ये आम्ही एकत्व रूप प्रवृत्ती करतो आणि हेच संसार परिभ्रमणाचं मुख्य कारण आहे. म्हणून आचार्य आम्हाला प्रेरणा देतात की स्वपरभेद विज्ञान करा. मी कोण आहे श्रद्धा अपेक्षितने तरी जीवनामध्ये स्वीकारा. चारित्र्यामध्ये उतरेल, श्रद्धा असल्यावरच चारित्र्यात उतरणार आहे. चारित्र्य पहिल्यांदा नाही, पहिल्यांदा सम्यक दर्शन, त्याच समयात सम्यक ज्ञान आणि त्याच समयात असणारं चारित्र्य युगपत आहे. आणि म्हणून पहिल्यांदा श्रद्धा आमची समीचीन व्हावी लागणार आहे. मी कोण हे नक्की करायचं आहे आणि असा निर्णय केल्यानंतर हा निर्णय आम्हाला आगमाच्या माध्यमातूनच होणार आहे. कारण जोपर्यंत आम्ही शास्त्राभ्यास करणार नाही तोपर्यंत आम्हाला स्वपरभेद विज्ञान होणार नाही. कोणताही ग्रंथ आम्ही उघडला तरी जीवः अन्यः पुद्गलः च अन्यः इत्यसौ तत्वसंग्रह हा आमचा अंतिम हेतू असणार आहे शास्त्र स्वाध्यायामध्ये. म्हणून अध्ययन करत असताना, शास्त्र वाचत असताना 2 मिनिट आधी आम्ही चिंतनामध्ये असलं पाहिजे की या शास्त्राच्या माध्यमातून आत्मतत्वाची मला प्रतीती व्हावी, स्वपरभेद विज्ञान मला जीवनात उतरवता यावं. आणि अशा तऱ्हेने आपण कशा असाधारण लक्षणावरून आम्हाला स्वतःचं अस्तित्व वेगळं बघायचं आहे, मी तेवढाच आहे हे अनुभवायचं आहे. ही गोष्ट आपण काल बघितली. आता टीकेचा दुसरा पॅरेग्राफ बघा. हे जे सत
सत म्हणजे कोणतंही अस्तित्व, कोणताही पदार्थ, या ठिकाणी जीव नावाचं जे सत आहे ते. आणि जे सत असणार आहे, सतची व्याख्या उत्पाद वे द्रव्ययुक्तम सत, उत्पाद वे द्रव्यानी जे सहित आहे ते सत आहे, अस्तित्वान आहे. ते निरंतर आपल्या अस्तित्वाला टिकवून ठेवतं. कधीही सतचा नाश होत नाही आणि असतची उत्पत्ती होत नाही, हा मूळ सिद्धांत. म्हणून सत जे हे विद्यमान आहे हे अकारणपणामुळे. याला कोणतंही कारण नाही. जगामध्ये 6 द्रव्य का आहे? तर ते अकारण आहे. ते जीवद्रव्य इतर द्रव्यामुळे नाही, किंवा पुद्गल द्रव्य कोणत्याही बाकी द्रव्यांमुळे नाही. ही 6 द्रव्य जगामध्ये जी आहे ही अकारण आहे, अहेतुक आहे, अनादि आहे आणि अनंत राहणार आहे. हे स्वतः सिद्ध आहे. याच्या सिद्धीसाठी किंवा हेतू म्हणजे हेतू देण्यासाठी कोणतीही गरज आम्हाला भासत नाही. म्हणून अहेतुक असे असल्यामुळे तिसरं सांगितलं स्वतः सिद्ध आहे. स्वतः सिद्ध म्हणजे याच्या सिद्धीसाठी आम्हाला दुसऱ्याची गरज घेण्याचं भासत नाही. जगामध्ये जीव का आहे? तर जीव आहे कारण तो स्वतः सिद्ध आहे. आणि असं का? असं जर प्रश्न विचारला तर आचार्य सांगतील स्वभावो तर्क गोचर. स्वभावामध्ये तर्क चालू शकत नाही. जीवाचा चैतन्य स्वभाव का? स्वभाव तर्क गोचरा. पुद्गलाचा मूर्तिकपणाचा स्वभाव काय? स्वभाव तर्क गोचरा. हेच उत्तर त्या ठिकाणी असणार आहे. म्हणून प्रत्येक द्रव्य स्वतः सिद्ध असणार आहे. आता जीवद्रव्यासाठी विशेषत्वाने बघायचं आहे. म्हणून पुढचं विशेषण अंतर बहिर्मुख प्रकाशशाली असल्याने जीव मात्र या सर्वांपासून त्याच्या असाधारण लक्षणांनी वेगळं आहे. आणि त्याचं असाधारण लक्षण आहे ज्ञातापणाचं, जाणणेपणाचं, प्रकाशमान असण्याचं. म्हणून असा हा अंतर बहिर्मुख प्रकाशशाली असल्याने स्वपरप्रकाशक असा आहे. म्हणजे कोणतंही जीवद्रव्य असेल तर ते पराला पण जाणतं, आणि ज्या समयात ते पराला जाणतं त्या समयात तो आत्म्याला देखील जाणतं. उदाहरण आपण बघू शकतो. आरसा आहे समजा. आरशामध्ये त्याच्या समोर असणाऱ्या 10-12 वस्तूंचं प्रतिबिंब पडलेलं आहे. पण आरसा जो आहे, हा आरसा स्वतःच्या रूपाने तिथे अस्तिवान रूपाचा आहे. जरी प्रतिबिंब त्या आरशामध्ये पडलेलं आहे, असा तो प्रकाश पदार्थांना प्रतिबिंबित करत आहे, तरी देखील त्याचं जे स्वतःचं ओरिजिनल स्वरूप आहे ते त्यांनी सोडलेलं नाही प्रकाशित करण्याचं. त्याप्रमाणे आमच्या आत्मतत्वामध्ये सुद्धा अनेक ज्ञेयांचं ज्ञान होतं. म्हणून अनेक ज्ञेय आमच्या ज्ञानाने जाणले जातात. असं असलं तरी देखील त्याही समयात आत्मा स्वतःचा स्वतःला जाणत आहेच. स्वतःचा जाणत आहे, पण इकडे आमचं लक्ष नसतं. लक्ष असतं आम्ही पराला जाणतो आहे. पण ज्या समयात तो पराला जाणतो आहे त्या समयात तो स्वलाही जाणतो आहेच. असा हा आत्मा स्वपर प्रकाशक आहे. असं हे चैतन्य, कोणाचंही चैतन्य असेल, कोणताही जीव असेल तर तो अशाच प्रकारचा आहे. आणि ते जीव जे आहे किंवा तो जीव जो आहे अन्य समान जातीय द्रव्य. समान जातीय द्रव्य म्हणजे बाकीचे जे जीवद्रव्य आहे निगोद अवस्थेपासून सिद्ध पर्यायांमध्ये सर्व आत्मा ते माझ्या आत्म्यासमान एकाच जातीचे असल्यामुळे समान जातीय द्रव्य आहे. आता एक जीव आहे, यासारखा दुसरा देखील चैतन्य स्वभावी लक्षणवाला जीवद्रव्य आहे. पण 2 जीवद्रव्य आहे म्हणून ते दोन जीवद्रव्य एकमेक नाही, सदृश आहे, समान आहे, म्हणून त्याला म्हटलेलं आहे समान जातीय द्रव्य. असे हे समान जातीय. आणि दुसरं जे आहे ते असमान जातीय.
असमान जातीय म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञातापणा नाही, केवळ ज्ञेयपणा आहे आणि ते आमच्या जातीशी मिळत नाही, मॅच होत नाही. अशा प्रकारचे द्रव्य जे आहे ते आहे असमान जातीय द्रव्य. असे हे असमान जातीय द्रव्य कोणते? तर पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल याला म्हणायचं असमान जातीय द्रव्य. अशा या द्रव्य सोडून माझ्या आत्म्यामध्येच असण्यामुळे, त्यामुळे निज आत्म्याला सकल त्रिकालगोचर द्रव्यरूप द्रव्य आहे असे मी जाणतो. आणि असा हा माझा जीव आहे, माझा जो आत्मा आहे, हा अन्य समान जातीय जे जीव द्रव्य आहे त्याच्यापासूनही वेगळा आहे आणि जे असमान जातीय द्रव्य आहे त्यांच्यापासून देखील हा वेगळा आहे. आणि हा स्वतःच्याच मध्ये आत्मतत्वानी परिपूर्ण आहे, सकल रूप आहे, त्रिकाल गोचर द्रव्य स्वरूप. त्रिकाल गोचर याचा अर्थ प्रतिसमय याच्या पर्यायी होतात आणि असा हा पर्यायवान आहे आणि तरी देखील ध्रुव स्वभावी आहे असा मी हे जाणतो आहे. थोडक्यात की आत्मा हा असा अहेतुक स्वतःसिद्ध अंतर बहिर्मुख प्रकाशशाली स्वपर प्रकाशक आहे. इतर सर्व समान जातीय आणि असमान जातीय द्रव्यांपासून पृथक आहे आणि स्वतःमध्ये मात्र तो अभेद रूपानी एकाकार रूपानी द्रव्य स्वभावी आहे असं आत्मतत्व माझं विद्यमान आहे. याप्रमाणे पृथक स्वरूपाने वर्तमान आणि अन्य द्रव्य सोडून आपापल्या द्रव्यात वर्तमान अशा स्वलक्षणाने हा जो आत्मा आहे या आत्म्याला पृथक स्वरूपाने वर्तमान, बाकीच्या सर्व द्रव्यांपासून पृथक आणि जीव द्रव्यांपासून बाकीच्याही जाणायचंय. आणि आत्म्याचं लक्षण असणार आहे चैतन्य. हे लक्षण, लक्षण कशाला म्हणायचं तर ते लक्षाच्या सर्व भागात आणि सर्व अवस्थेत व्यापून असतं. लक्षण हे लक्षमध्ये पण लक्षामध्ये लक्षण म्हणायचं. उदाहरणार्थ जीव लक्षण आहे, हे चैतन्य लक्षण जीव द्रव्यातच आहे, सर्व द्रव्यात आहे. बाकीचे 5 हे त्यामध्ये यकिंचित देखील जात नाही. म्हणून हे लक्षण जर जीवाचं लक्षण राग केला असता तर काय बिघडलं असतं? राग कारण संसारी अवस्थेत तर प्रत्येक जीवात दिसतोय, म्हणून राग जीवाचं लक्षण आहे. बिघडलं हे असतं की जीवाचं लक्षण राग केलं तर सिद्ध अवस्थेमध्ये जीव वितरागी आहे, राग तिथे दिसत नाही. त्याच्यामुळे हे लक्षण सर्व जीवद्रव्यात घटित झालं नसतं. संसारी जीवांमध्ये तर दिसलं असतं आणि तेही 10व्या गुणस्थानापर्यंत. पुढच्या गुणस्थानात राग नाही, वितराग अवस्था आहे. म्हणून हे लक्षण काही जीवांमध्ये लागलं असतं पण काही जीव त्याच्यापासून सुटले असते. असं जे लक्षण आहे या लक्षणाला म्हणायचं अव्याप्ती दोष लक्षण. याच्यामध्ये अव्याप्ती दोष आला असता म्हणून राग जीवाचं लक्षण होऊ शकत नाही. किंवा केवल ज्ञानचं जीवाचं लक्षण मांडलं असतं तर संसारी अवस्थेत किंवा 12व्या पर्यंतच्या जीवांना केवल ज्ञान नसतं, म्हणून त्या जीवांना
जीवत्व मांडता आलं नसतं. केवळ 13व्या आणि वरच्या गुणस्थानातल्या जीवांना जीव म्हणता आलं असतं. म्हणजे हेही लक्षण काही जीवांमध्ये व्यापलं असतं, पण काही जीवांमध्ये नसतं. म्हणून या लक्षणामध्ये अव्याप्ती म्हणजे पूर्णतः व्यापलं नाही, कमी याच्यात व्यापलं, म्हणून याला अव्याप्ती लक्षण म्हटलं गेलं असतं. आता समजा जीव द्रव्याचं आम्ही अमूर्तिकत्व लक्षण केलं असतं, सॉरी अमूर्तिकत्व लक्षण केलं असतं, तर काय बिघडलं असतं? समजा जीवाचं अमूर्तिकत्व लक्षण केलं असतं, तर जीव अमूर्तिकता आहे, त्याच्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण गुण नाही, पण धर्मद्रव्य देखील अमूर्तिक आहे, अधर्मद्रव्य देखील अमूर्तिक आहे, त्यांनाही जीव म्हणावं लागलं असतं. म्हणून हे लक्षण जे आहे, अमूर्तिक लक्षण जर जीवाचं केलं असतं, तर हे लक्षण जीवद्रव्यात तर सर्व व्यापून आहे, पण जीवापेक्षा बाहेरही गेलं असतं, बाकी धर्मद्रव्यामध्ये देखील गेलं असतं. म्हणून अशा लक्षणाला अतिव्याप्ती लक्षण दोष असं म्हटलं गेलं. या ठिकाणी अतिव्याप्ती हा दोष येतो. म्हणून लक्षण जे पाहिजे हे निर्दोष लक्षण पाहिजे, आणि हे लक्षण या ठिकाणी चैतन्यामध्ये घटित होतं. आणि या ठिकाणी हे सांगितलं की प्रत्येकाचं लक्षण प्रत्येकामध्ये विद्यमान आहे. पुद्गलाचं लक्षण पुद्गलात विद्यमान आहे, जीवाचं लक्षण जीवामध्ये विद्यमान आहे. आणि अशा तऱ्हेने प्रत्येक द्रव्याला त्याच्या लक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळं करा, त्याला पृथक पृथक करा. आणि असं हे लक्षणाने संपूर्ण त्रिकाल गोचर द्रव्यमय द्रव्य म्हणून आकाश, धर्म अधर्म, काल, पुद्गल आणि अन्य जीव यांचा निश्चय करतो. आणि बरोबर त्यांनी लक्षण पकडलं आणि लक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या आत्मतत्वाला तो वेगळं करू शकला. काल आपण उदाहरण बघितलं होतं, सुवर्णकार जसा सोन्याला लक्षणाच्या आधारावर वेगळा करू शकतो. एखादी व्यवहारातली गोष्ट भेसळयुक्त असेल तर त्या भेसळीची परीक्षा करून सामान्य जन देखील अशा प्रकारे दोन वस्तूंना वेगळं करू शकतो. ही अशी पृथक्करणाची क्रिया, वेगळं करण्याची क्रिया. म्हणून ज्याप्रमाणे चैतन्य लक्षणाने आत्म्याला ध्रुव द्रव्य रूपाने जाणलं, तसेच अवगाहन हेतुत्व यांनी आकाश द्रव्याला जाणायचं, गती हेतुत्व याच्या माध्यमातून धर्मद्रव्याला जाणता येतं, स्थिती हेतुत्वावरून अधर्मद्रव्याला, वर्तना हेतुत्ववरून कालद्रव्याला आणि रूपित्व याच्यावरून पुद्गलाला, असं आम्ही अन्य जीवांना वेगवेगळं जाणणार आहोत. कारण ते गुण त्याच द्रव्यात असल्यामुळे त्याद्वारा त्या त्या गुणांचा निर्णय होतो. आणि असा निर्णय झाल्यानंतर, निर्णय तर आम्ही साही द्रव्यांचे वेगवेगळे केले, वेगळे निर्णय करून काम भागणार नाही. वेगळे निर्णय करून अहर्निश आम्हाला अंतरंगामध्ये चिंतनाची प्रक्रिया की मी पुद्गल द्रव्य नाही, मी आकाश द्रव्य नाही, मी धर्म नाही, अधर्म नाही, काल नाही, किंवा अन्य जीव हा देखील मी नाही. आमचं व्यवहारामध्ये बाकीच्या 4 द्रव्यांशी तर आम्ही आमचा संबंध फारसा जोडत नाही. आमचा संबंध आम्ही जोडतो तो जीव द्रव्याशी आणि पुद्गलाशी. या 2च द्रव्यांवर इतका अतोनात आमचा हा मोहाचा पगडा आहे की प्रत्यक्षामध्ये असलेलं पुद्गल द्रव्य किंवा पुत्र पुत्री या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षामध्ये अलग असताना देखील मान्यतेमध्ये, श्रद्धेमध्ये आम्ही एकरूप असल्यासारखं वर्तन तिथे करतो. बाकीच्या 4 द्रव्यांमध्ये एवढा आमचा फरक पडत नाही, पण पुद्गलामध्ये तर आम्ही आमचं जे पैसा आहे, या पैशाला आम्ही 11वा प्राण मानतो, की 10 प्राण आमचे आहे आणि पैसा, ऐश्वर्य, सोनं, चांदी हे आमच्या जीवनातले 11वे प्राण मानतो. अशा तऱ्हेने आम्ही तिथे इतकं एकत्व मांडतो. पण आचार्य सांगतात
हे पर, हे पर आहे, हे तुला पररूप स्वीकारावं लागेल. अंतरंगामध्ये श्रद्धा ठेवावी लागेल की हे पर आहे. माझ्यामुळे त्याचं परिणमन होत नाही. मी कितीही म्हटलं की माझ्या इच्छेनुसार समोरच्या वस्तूमध्ये किंवा व्यक्तीमध्ये परिवर्तन घडलं पाहिजे, तर ते कधीही होणं नाही. प्रत्येकाचं स्वतंत्र परिणमन आहे आणि ते त्याच्याच अधीन आहे. ही अगदी अकाट्य श्रद्धा सर्वप्रथम स्वपरभेद विज्ञानासाठी अत्यंत गरजेची आहे. उदाहरण सांगितलं की ही 6 द्रव्य एका क्षेत्रावर आहे, म्हणजे यांचा आणि जीवद्रव्याचा एक क्षेत्रावगाही संबंध आहे. हे 343 घन राजूचं लोकाकाश आहे. लोकाकाशाचं प्रमाण किती? तर 343 घन राजू. त्याच्यामध्ये आपल्याला सगळा नकाशा आठवतोय की 2 हात कमरेवर ठेवून दोन्ही पाय पसरवून उभे असलेल्या व्यक्तीसारखा, जे आमचं सिंबल आहे आज, तो लोकाकाशाचा नकाशा आहे. आणि या लोकाकाशाचं क्षेत्रफळ जर आपण बघितलं तर ते 343 घन राजू आहे. यामध्ये असं एकही क्षेत्र नाही ज्या ठिकाणी 6 द्रव्यांचा निवास नाही. ज्या ठिकाणी आमचं अस्तित्व आहे त्या ठिकाणी सुद्धा पुद्गलादी 6 द्रव्यांचं अस्तित्व आहे. आणि असं एक क्षेत्रावगाही अस्तित्व आहे. आणि तरी देखील प्रत्येकाचं स्वरूप हे वेगवेगळे आहे. हे उदाहरणाने सांगितलं. कारण एकाच खोलीत पसरलेल्या अनेक दीपकांच्या प्रकाशाप्रमाणे या सर्व द्रव्यांमध्ये अवस्थित असूनही माझ्या स्वरूपापासून कदापि न ढळणारे माझे चैतन्य, जसे एका खोलीमध्ये 7-8 दीपक आपण लावले, हे दीपक लावले तर त्या दीपकांचा प्रकाश एकमेकात मिसळून गेला आणि आम्हाला असं वाटतं की हा एकाच दिव्याचा प्रकाश आहे. परंतु तेव्हा ज्या वेळेला त्या दीपकातला एखादा दिवा आम्ही दुसऱ्याकडे नेतो, दुसऱ्या खोलीत नेतो, त्यावेळेला पहिल्या खोलीतला प्रकाश कमी होतो. याचा अर्थ प्रत्येक दीपकाचा प्रकाश हा वेगवेगळा आहे, हे सिद्ध होतं. आणि प्रत्येक दीपकाने आपलं दीपकाचं सामर्थ्य त्याचं जे आहे त्यानुसार प्रकाश केलेला आहे आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या दिव्याचा प्रकाश यत्किंचित देखील आलेला नाही. त्याप्रमाणे हे उदाहरण आपल्याला आमच्या आयुष्यात लावायचं आहे की 6 द्रव्यांचा एक क्षेत्रावगाह संबंध आहे. 6 द्रव्य, जिथे जीवद्रव्य आहे तिथे आमचं शरीर आदी पुद्गल द्रव्य आम्हाला दिसतच आहे. याच क्षेत्रामध्ये धर्म, अधर्म, आकाश, काल ही सगळे द्रव्य असे आहे, कारण सर्व द्रव्य, धर्मद्रव्य आणि अधर्मद्रव्य तर लोकाकाश प्रमाण आहे. आकाश द्रव्य देखील इथे आहे कारण ते अनंत प्रदेशी आहे. आणि कालद्रव्य देखील प्रत्येक प्रदेशावर एक एक कालाणू विद्यमान आहे. म्हणून लोकाकाशाच्या प्रत्येक क्षेत्रावर एक एक कालद्रव्य देखील आहे. म्हणजे 6 द्रव्य सर्वच प्रदेशांवर विद्यमान आहे. आणि असं असताना देखील प्रत्येक द्रव्य त्याच्या लक्षणाने जर बघितलं तर वेगळं करता येतं आणि वेगळं होऊ शकतं. ते एकमेक कधीही झालेलं नाही. कदाचित जीव आणि पुद्गलाचा परस्पर अवगाह रूपाने निमित्त नैमित्तिक संबंध आहे, पण तरी देखील तेही 2 द्रव्य एकमेक झाले नाही. निमित्त नैमित्तिक संबंधाने कर्म जीवाशी संबद्ध झालं, शरीर जीवाला भेटलं नामकर्माच्या उदयात, अशा तऱ्हेची कर्णानुयोगाची भाषा असणार आहे. पण त्याही समयात जर बघितलं तर जीवाचे प्रदेश जीव रूपानी आहे, पुद्गलाचे प्रदेश पुद्गल रूपानी विद्यमान आहे. आणि म्हणून असं हे माझं चैतन्य किंवा माझं स्वरूप कधीही माझ्यापासून च्युत झालेलं नाही. मी पृथक आहे आणि मी असा 6 द्रव्यांमध्ये एकमेक दिसत असलो तरी एकमेक होऊ शकत नाही.
ही माझी मर्यादा असणार आहे. म्हणून कदापि न ढळणारे माझे चैतन्य माझा पृथक बोध करविते. म्हणून या चैतन्याच्या माध्यमातून, असाधारण लक्षणाच्या माध्यमातून आपल्या अस्तित्वाला जाणून घ्या. आणि अस्तित्व जे जाणवलं तेवढा म्हणजेच मी आहे, आणि तो मीच ही त्या ठिकाणी स्वमान्यता आणि पर माझ्यापासून सर्वस्वी पृथक आहे ही पररूपाविषयीची अकाट्य श्रद्धा. याप्रमाणे नियमाने स्वपरभेद ज्ञान असणाऱ्या या आत्म्याच्या ठिकाणी विकारकारक मोहांकुराची पुनरपी उत्पत्ती होणार नाही. आणि ज्याने एवढ्या प्रखरतेने स्वपरभेद विज्ञान केलेलं आहे, ज्याच्या जीवनात अहर्निश ध्यास होता की माझा आत्मतत्व मला अनुभवता यायला पाहिजे, माझा मोहांकुर नष्ट झाला पाहिजे, त्यांनी या स्वपर प्रकाशक अशा आत्मतत्वाला जाणलं, त्याच्यामधलं आपलं अस्तित्व काय आहे याचा त्यांनी निर्णय केला, तशी श्रद्धा केली. पहिल्यांदा स्वपर भेद विज्ञानाच्या माध्यमातून निर्णय केला, म्हणजे ज्ञानाने हा निर्णय दिला. आणि एकदा का जा ज्ञानाने निर्णय दिला, तो श्रद्धेने त्या ठिकाणी स्वीकारला. जशी श्रद्धा समीचीन झाली, असणारं ज्ञानही समीचीन झालं, आणि त्यानुसार चारित्र देखील आता मिथ्या चारित्र उरलेलं नाही. चौथ्या गुणस्थानात असंयम आहे, म्हणजे चारित्र नाही, पण ते मिथ्या चारित्र नसून सम्यक चारित्र आहे. भलाई त्याला अजून व्रत नियम त्यांनी घेतले नाही, पण त्याचं जे मिथ्यापण होतं हे मात्र नष्ट झालेलं आहे. अशी त्या ठिकाणी भेद विज्ञानाच्या माध्यमातून ही विकारकारक मोह जो होता ह्याचा परत कधीही जीवनात उत्पन्न होत नाही. प्रत्येक द्रव्याचे असाधारण धर्मभूत लक्षण वेगवेगळे आहे. त्यामुळे प्रत्येक वस्तू वेगळी ओळखली जाते. ज्याप्रमाणे एकाच खोलीमध्ये असणारा अनेक दिव्यांचा प्रकाश प्रत्येक वेगवेगळा आहे, त्याप्रमाणे एका क्षेत्रामध्ये असणारी अनंत द्रव्य, एका क्षेत्रावर अनंत द्रव्य आहे. जीवद्रव्य म्हटलं, सूक्ष्म जीवद्रव्य, तर ते देखील या 343 घनराजूच्या क्षेत्रामध्ये गचपच भरलेलं आहे. असं हे सगळं अनंत द्रव्य विद्यमान असलं तरी प्रत्येक द्रव्य आपल्या प्रदेशांनी आणि लक्षणांनी वेगवेगळं आहे. असा आगमास सांगितलेल्या स्वलक्षणाने निर्णय करून ज्याने आत्मद्रव्याला जाणून स्वतःला परापासून भिन्न केले, त्या जीवाला स्वपरविवेक प्राप्त होतो आणि पुन्हा मोहांकुराचा उद्भव जीवनामध्ये होत नाही. हे आचार्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण मागची जी गाथा बघितली त्याच्यामध्ये स्वपरविवेक करावा हे सांगितलं, आणि या गाथेमध्ये हा स्वपरविवेक आगमाच्या माध्यमातूनच शक्य आहे हे सांगितलं. प्रत्येक द्रव्य अनंत गुणमय आहे. अनंत गुणातील काही गुण हे व्यवच्छेदक असल्यामुळे, म्हणजे वेगळे करण्याची कला त्या गुणांमध्ये असल्यामुळे त्याला असाधारण गुणधर्म म्हटले. अर्थात काही गुण हे आपापल्याच द्रव्यात राहतात आणि ते त्यांचं लक्षण असतं. असाधारण गुणांनी प्रत्येक द्रव्य अलग अलग आहे आणि विशेष गुणांना यथार्थ जाणून द्रव्याचा निर्णय करणे आणि मग तशा प्रकारची श्रद्धा करणे. याच माध्यमातून अनंत द्रव्यांपासून स्वद्रव्य अलग करता येतं. पृथक्करणाची क्रिया जीवनामध्ये समजावी लागते. पृथक्करण करत असताना त्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आम्हाला स्वीकारावी लागेल
आणि त्या माध्यमातून लक्षणांनी आम्हाला दोन द्रव्य अलग करता येऊ शकतात. स्वतःचा आत्मा चैतन्य स्वभावी आहे आणि तो स्व आहे. बाकी सर्व द्रव्य पर आहे. ज्ञानी जाणतो की मी म्हणजे अहेतुक, स्वतःसिद्ध, अंतर्बहिर्मुख, प्रकाशशाली स्वकीय चैतन्य रूप. स्वकीय म्हणजे मी फक्त माझा आहे, बाकी कुणाचाही नाही, असा हा स्वकीय चैतन्य रूप त्रिकाली ध्रुव आत्मा आहे. बाकीचे द्रव्यही त्याच्या त्याच्या असाधारण गुणांनी युक्त आणि स्वतःशी तन्मय आहे. माझा बाकी सर्व परद्रव्यांशी अत्यंत अभाव आहे आणि सर्व द्रव्यांचा माझ्याशी देखील अत्यंत अभाव आहे. ज्यांनी हा स्वपर विवेक केला त्यांना मोहांकुराची उत्पत्ती होत नाही. स्वपर विवेक जिनागमाच्या अभ्यासाने यथार्थ वस्तू स्वरूप जाणल्याने प्राप्त होतो. कवी वृंदावनजी म्हणतात, जो का त्यो जानो, जे जसं आहे तसं त्याला जाणा. तिने तामे सो निज रूप, आणि तशाच रीतीने स्वतःचं रूप निरखा. भिन्न लखो सब दर्वते, चिदानंद चिद्रूप. सर्व द्रव्यांपासून या चैतन्य रूपाने आपला चिदानंद स्वरूप अलग आहे, त्याचं भिन्न स्वरूप जीवनामध्ये बघा. ताके अनुभव रंग मे पगो, वृंद सरवंग. एवढी वृंदावन कवींनी या ठिकाणी प्रेरणा दिली की त्या अनुभव रंगामध्ये तुम्ही रंगून जा, डुबून जा. या आत्म्याच्या चैतन्य स्वभावाचा हा जो रंग आहे हा बाकी कोणत्याही द्रव्यामध्ये नाही. आणि अशा या अनुभव रंग मे पगो, तुम्ही डुबून जा. वृंद सर्वंग, सर्वांगाने तुम्ही याच्यामध्ये निमग्न व्हा. मोह महारिपू तुरत सब, होय मूल ते भंग. अशा तऱ्हेने हा मोह महारिपू तुरत, ताबडतोब त्या ठिकाणी मुळापासून उखडून टाकल्या जाईल. त्याला त्या ठिकाणी कोणत्याही तऱ्हेचा आधार मिळणार नाही. म्हणून माझा परद्रव्याशी स्वस्वामी संबंध, कर्ता कर्म संबंध, आधार आधेय कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. एवढा हा काटेकोर नियम, एवढा हा क्रांतिकारी नियम आम्हाला जीवनात घ्यावा लागणार आहे. आणि प्रयोग, आगमात कथन केलेल्या पद्धतीने तत्वज्ञान जाणून घेऊन स्वपरविवेकाची सिद्धी करणे. की आगमामध्ये कशा तऱ्हेने तत्वज्ञानाची प्रक्रिया सांगितली, कशा प्रकारे निर्णय करायला सांगितला, ही गोष्ट जाणून आमच्या स्वपरविवेकाची सिद्धी आम्हाला करायला सांगितली. यानंतर आता गाथा येणार आहे की जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या तत्वार्थाच्या श्रद्धानाशिवाय धर्मलाभ होत नाही. उपसंहाराच्या आता गाथा येणार आहे. 91 आणि 92 ह्या दोन गाथा उपसंहाराच्या आहेत. धर्म सांगताना त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं, चारित्तम खलु धम्मो. चारित्र हा खरोखर धर्म आहे. आणि चारित्र म्हणजे काय? मोह क्षोभ विहीन परिणाम. हा मोह क्षोभ विहीन असा परिणाम याला चारित्र म्हटलेलं होतं. आता या गाथेमध्ये पहिल्यांदा ज्यांनी चारित्राला त्या ठिकाणी सुतोवाच केलं होतं, एवढ्या गाथा सांगून 90 पर्यंतच्या गाथा आचार्यांनी सांगितल्या. पहिल्या 5 मंगलाचरणाच्या सोडून देण्या. आणि नंतरच्या या गाथेमध्ये चारित्र धर्म सांगितला होता. आणि धर्म काय? तर धर्म हा धर्मीशी अभेद रूप असतो. म्हणून असा धर्म ज्यांच्या जीवनात आहे तो धर्मी म्हणजे साक्षात धर्म आहे. आणि असा हा धर्मलाभ जीवनात आम्हाला प्राप्त करायचा आहे. आणि हा तत्वार्थांच्या श्रद्धानानीच होतो, अन्यथा होत नाही, हे या गाथेमध्ये आचार्य सांगणार आहे. गाथा आहे 91 नंबरची. सत्ता संबंधे दे सविशेषे जो ही नेव सामण्ये, सद्दह दीन सो समणो
तत्तो धम्मो न संभवति सत्ता संबंधे धे सविशेषे जो हि नेव सामन्ये सद्दहदी न सो समनो तत्तो धम्मो न संभवती. जो ही सामन्ये, जो जीव सामन्य म्हणजे श्रामण्य, श्रमण म्हणजे मुनी. जो जीव निश्चयाने मुनीपणामध्ये सत्ता संबंधे दे सविशेषे, सत्ता संयुक्त सविशेष पदार्थांची, सत्ता संयुक्त म्हणजे स्वतःची अस्तित्व रूपाने आणि विशेष रूपाने अशा तऱ्हेची पदार्थांची श्रद्धा करत नाही, तो श्रमण नाही, सो समणो न आणि तत्तो धम्मो न संभवती, आणि म्हणून त्याच्या जीवनात धर्म देखील असणार नाही. ही गाथा समजण्यासाठी पहिल्यांदा आम्हाला दोन सत्ता बघाव्या लागणार आहे. सत्ता, सत्ता म्हणजे अस्तित्व, सत. सत कसं आहे तर सत दोन रूपाने आमच्या समोर दिसणार आहे. एक महासत्ता किंवा सामान्य सत्ता आणि दुसरी अवांतर सत्ता किंवा स्वरूप सत्ता. सादृश्य सत्ता आणि अवांतर सत्ता, आणि एक महासत्ता त्यालाच म्हणा किंवा स्वरूप श्रद्धा म्हणा. तर अशा तऱ्हेच्या दोन गोष्टी या सत्तेच्या रूपाने दिसणार आहे. उदाहरण आपण पहा, एखादी व्यक्ती आहे आणि व्यक्ती आहे तर अनेक व्यक्ती आहे, तर अनेक व्यक्तींमध्ये आम्ही प्रत्येकामध्ये व्यक्तित्वपणा बघितला की ही पण व्यक्ती आहे, ही पण व्यक्ती आहे, ही पण व्यक्ती आहे. या दृष्टीने अनेकांमध्ये आम्ही एकता पाहिली. तर ही जी एकता ज्याच्या आधारावर पाहिली ती गोष्ट त्याला म्हणायचं महासत्ता. दुसरं आपण उदाहरण बघू शकतो. समजा वृक्ष आहे, वृक्ष आहे तर अनेक झाड आहे, 101 झाड आहे, पण त्या प्रत्येक झाडामध्ये वृक्षत्वपणा हा कायम आहे. म्हणजे प्रत्येक झाडाला आम्ही म्हणू शकतो की हा वृक्ष आहे. तर या वृक्ष रूपाने त्याच्यातलं सामान्यपणा बघितणं याला म्हणायचं महासत्ता. जीवामध्ये जर आम्ही बघितलं तर प्रत्येक जीव चैतन्यानी त्या ठिकाणी विद्यमान आहे, म्हणून चैतन्य ही महासत्ता म्हणू शकतो. प्रत्येक गोष्ट ही लवचिक आहे, अशा तऱ्हेने प्रत्येकामध्ये आम्ही लावू शकतो. आणि दुसरी पाहायची ती अवांतर सत्ता. महासत्तेला सादृश्य सत्ता असं म्हणता येतं, आणि दुसरी अवांतर सत्ता त्याचंच नाव आहे स्वरूप सत्ता. आता 100 वृक्ष आहे, पण 100 वृक्षामध्ये प्रत्येक वृक्ष स्वतंत्र रीतीने त्याच्या स्वरूपाने विद्यमान आहे, त्याचं अस्तित्व दुसऱ्या वृक्षावर अवलंबून नाही. याला म्हणायचं स्वरूप अस्तित्व,